नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र वळणावर येऊन ठेपलं आहे. सध्याच्या घडीला महायुतीमध्ये संघर्ष शिगेला पेटला आहे. विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदेंचे मंत्री असणारे शंभूराजे देसाई यांनी सांगितलं, माझ्या या हाताला 4 पोलीस, या हाताला 4 पोलीस, कमरेला 2 पोलीस, सत्ताधारी मंत्र्याचीच गळचेपी, त्यांनाच मारतायत, त्यांनाच इजा पोचवत आहेत. या गोष्टीचा ओहपोह म्हणून सगळा गदारोळ विधानसभेत सुद्धा उडाला. तेव्हा सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपली नाराजी दर्शवली. तेव्हा एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतील? खरंच एकनाथ शिंदेची शिवसेना दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करीत आहे का? ज्याप्रमाणे राष्ट्रवादी कमकुवत केली, सुनीत्रा पवारांना कठपुतली बनवून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, जे की साधे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनीत्रा पवार आहेत, पण सुनीत्रा पवारांकडं तेवढे पॉवर नसल्याचं हे 2 नेते दर्शवत आहेत आणि सर्व स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणत आहेत. तीच गोष्ट आणि तसंच राजकारण भाजपला करायचं आहे का? एक तर शिंदे गट फोडायचं आहे किंवा शिंदेंचं अस्तित्व संपवायचं आहे. हा जणू भारतीय जनता पक्षाने उचललेला विडा आहे आणि त्यामुळेच आता शिंदेंच्या एक मंत्र्याला, विशेषतः शंभूराजे देसाईला आंतरवालीतील लाठीचार्जची आठवण झाली. त्यावेळेसही तेथील पोलीस कमिशनर हा तुषार जोशीच होता आणि काल शंभूराजे देसाई यांच्यावर हल्ला करणाराही तुषार जोशीच होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, हा तुषार जोशी जिथे जाईल तिथे आग लावतो. याचा अर्थ काय घ्यायचा? तेव्हा ही सगळी सल्लामसलत झाल्यानंतर शिंदे गटामध्ये असं काही ठरलं आहे की आता नको बस. तेव्हा शिंदे गट महायुतीला सोडेल का? किंवा एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री राजीनामे देऊन बाहेर पडतील का? हा येणाऱ्या काळातला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं?